गुड मॉर्निंग मित्रांनो. आज संडे. मी निघालो आहे आपल्या अष्टविनायक यात्रेसाठी. आता मी सकाळी निघालो होतो 5 वाजता. कमीत कमी 70-80 किलोमीटर पार केलं आहे. सकाळी अंधार होता म्हणून तुम्हाला दाखवता आलं नाही, व्हिडिओ घेता आले नाही. आता मी आलो आहे जेजुरी मोरगाव रोडला. जेजुरीपासून 10 किलोमीटर समोर आलो आहे. तो बघा कॅमेरामॅन, इकडं जेजुरी रोड आहे, तिकडून आलेलो आहे. आणि इकडं आहे मोरगाव. जेजुरीपासून मोरगाव फक्त 18 किलोमीटर आहे. तर मित्रांनो, आपल्या द ट्रॅव्हलिंग राज या यूट्यूब चॅनलवर तुमचं आज स्वागत आहे. बऱ्याच दिवसानंतर परत व्लॉग करण्यासाठी सुरुवात केली आहे. मित्रांनो, इथं गाडी थांबवण्याचं एक कारण, तो बघा कसा सूर्य दिसतोय. सूर्यदेवाला पहिलं नमन. सुंदर असं सूर्य, सकाळचा सूर्य बघायला खूपच मजा येते. आणि आपला हा ड्रॅगन. मित्रांनो, प्लीज सबस्क्राईब करा, फॉलो करा द ट्रॅव्हलिंग राज, माय यूट्यूब चॅनल नेम. चला तर मित्रांनो, आपल्या रायडिंगला सुरुवात करूया. चला मित्रांनो, गणपती बाप्पा मोरया. आपण मस्त रायडिंगला सुरुवात केलेली आहे. सध्या वाजलेले आहे 7:30 आणि थंडी खूप आहे मित्रांनो. इकडं पाण्याचे रान आहेत, सगळे ऊसाचे रान आहेत, त्यामुळे थंडी खूप वाजते. आपण जेजुरीहून निघून झालेला आहे. 10 किलोमीटर पुढे आलो म्हणजे 20 मिनिटं झाले असतील. त्यामुळे म्हणलं इथं सूर्यदेव पण एकदम मस्त दिसायला लागलेत. कसले भारीत, वा सुंदर असा सकाळचा क्षण आहे हा. चला तर मित्रांनो, निघूया आपण मोरगावला. मित्रांनो, आपलं मोरगावमध्ये सहर्ष स्वागत आहे. समोरची जी कमान बघताय, मोरगाव 00 किलोमीटर. आपण मोरगाव मध्ये पोहोचलेलो आहोत. मस्तपैकी गाडीला आता पार्किंग बघू. सकाळी सकाळी मला वाटते गर्दी नसेल. एकदम सुंदर असं गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया आणि मस्तपैकी कुठेतरी चहा घेऊया, गरमागरम चहाचा आस्वाद घेऊया. वा, मयुरेश्वर मंदिराकडे इथून लेफ्ट. गाडी जात असेल ना, 2 व्हीलर. होय, 4 व्हीलर जात नाही, 2 व्हीलर जाते ना मित्रांनो. इथून लेफ्ट आहे बघा. इथून 2 व्हीलर जाते, 4 व्हीलर जात नाही. आणि इथंच आहे कुठतरी पार्किंग. हा, तिथं आहे मामाकडं. मामाने दाखवलं. इथून नाही ना जाणार. चला मित्रांनो, मस्त पार्किंग भेटली इथं. सकाळी सकाळी कोणीच नाही आलेलं. चला मित्रांनो, आपण आलोय मयुरेश्वर मोरगाव इथे. सुंदर असं मंदिर आहे, छान. मित्रांनो, आपण पोहोचलो आहे मोरगावच्या मयुरेश्वर मंदिरामध्ये. हे बघा, हॅलो मित्रांनो, मस्त दर्शन झाले मयुरेश्वर मोरगावमध्ये. बारामती तालुक्यात, पुणे जिल्ह्यात मोरगाव हे देवस्थान आहे. मयुरेश्वर गणपतीला समर्पित आहे. मित्रांनो, आरती चालू होती
त्यामुळे अर्धा तास लागला दर्शनाला. दर्शन एकदम मस्त झाले. पण चला दर्शन करून निघालोय आम्ही. मस्त इकडं विद्यार्थ्यांच्या सहली वगैरे आलेल्या होत्या. मयुरी शहराचं दर्शन खूप चांगलं झालं. एकदम मस्तपैकी थांबून दर्शन घेतलं आम्ही. थांबा आता आपण रोड चुकायला नको, इथे एकदा गुगल मॅप बघणं गरजेचं आहे. इथं थांबून बघूया. हाय मित्रांनो, नमस्कार. चला आपण आत्ताच मोरगाव मयुरेश्वर इथलं दर्शन घेऊन अष्टविनायकापैकी एक अष्टविनायक मयुरेश्वर दर्शन घेऊन आपण निघालोय पुढच्या प्रवासासाठी. तर मित्रांनो आपल्याला आता जायचं आहे सिद्धिविनायकला. सिद्धिविनायक आहे इथून 60 किलोमीटर असेल का? हां 57 किलोमीटर आहे सिद्धिविनायक. बघूया 1 तासामध्ये पोहोचू. तिथं पण आपण मस्त सुंदर असं व्यवस्थित दर्शन करू. जर लवकर दर्शनच झाले त्यानंतर आपण परत आणखीन एखाद्या मस्त मोठ्या देवस्थानाचं डेस्टिनेशन सापडून तिकडं आपण निघूया. चला तर मित्रांनो, आपण निघालोय आता मयुरेश्वर अष्टविनायक मोरगाव येथून सिद्धिविनायक या रस्त्याला. तर सिद्धिविनायक अष्टविनायकाचं दर्शन घ्यायला आपल्याला दुपार होईलच असं वाटते. मित्रांनो मयुरेश्वर बारामती तालुका पुणे जिल्ह्यामध्ये अष्टविनायकापैकी एक आहे. आपण आत्ताच दर्शन घेतलंय मस्त आणि पुढच्या अष्टविनायकासाठी निघालोय. तुम्हाला जर मयुरेश्वरला पुण्यावरून यायचं असेल, मी पण पुण्यावरूनच आलोय, तर मी पुणे कात्रज आणि बोबदेव घाटातून सासवड मार्गे जेजुरी आणि जेजुरीवरून मोरगाव असा आलेलो आहे. हाच रस्ता सोपा आणि खूप चांगला रस्ता आहे. खराब नाही म्हणता येणार, चांगला रस्ता आहे. दोन्ही एकाच रूटवर येतात, जेजुरी मोरगाव. आणि अष्टविनायक जर तुम्हाला करायचे असतील तर तुम्ही पुण्याहून मोरगाव सिद्धिविनायकावरून वापस जाताना पुण्याला थेऊर पण करू शकता. थेऊरला चिंतामणी गणपती आहे. तर मित्रांनो आपला अष्टविनायकापैकी हा 5वा अष्टविनायक दर्शन झालेला आहे. प्लीज आपल्या व्लॉगला फॉलो करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो यूट्यूब चॅनलचं नाव आहे द ट्रॅव्हलिंग राज. नवीनच यूट्यूब चॅनल सुरुवात केलेली आहे ब्लॉगिंगसाठी, त्यामुळे थोडं नवीन काहीतरी ट्राय करतोय. तर मित्रांनो चला आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. पुढचा ब्लॉग आपला असणार आहे सिद्धिविनायक अष्टविनायक गणपती. चला तर मित्रांनो आपला हा ब्लॉग इथंच थांबूया. चला तर बाय बाय.